वृद्धांचा पाय मजबूत करण्यासाठी 30 सोपे घरगुती उपाय. मंडळी, 10 मजली इमारत कितीही सुंदर असली तरी तिचा पाया कमकुवत झाला की ती पत्त्यासारखी कोलमडते. अगदी असंच आपल्या शरीराचं आहे. आपल्या शरीराचा पाया म्हणजे आपले पाय. फक्त 10 पावले चालल्यावर थकवा येणं, गुडघे कंबर दुखणं किंवा जिने चढताना श्वास फुलणं ही आपल्या पायाच्या अशक्तपणाची सुरुवात नाही, तर तुमच्या स्वावलंबीपणाला लागलेली कीड आहे. लक्षात ठेवा, म्हातारपण हे पराभव होण्यासाठी नसतं, तर प्रत्येक क्षण मानाने जगण्यासाठी असतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे असे 30 सोपे आणि प्रभावी उपाय. 1. अळीवाची खीर आणि डिंक. अळीव आणि डिंक कंबर, मांड्या आणि पायांच्या हाडांना पोलांदी ताकद देण्यासाठी जुन्या काळापासून वापरले जातात. यातील पोषक घटकामुळे उतार वयात पायामधील कमजोरी आणि थरथराट कमी होतो. कसं घ्यावं? 1 चमचा अळीव दुधात उकळून त्याची खीर किंवा हिवाळ्यात डिंकाचा लहान लाडू आठवड्यातून 2 ते 3 वेळा खावा. 2. ओले खजूर आणि गरम दूध. खजूर शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवून स्नायूंना झटपट ताकद देतो. वाढत्या वयात येणारा अशक्तपणा दूर करून पायांना पुन्हा चालण्याची ताकद देण्याचे काम खजूर करतो. कसं घ्यावं? रोज 2 ते 3 ओले खजूर 1 कप गरम दुधात उकळून ते खजूर खावेत आणि वरून दूध प्यावे. 3. तिळाच्या तेलाचे मालिश. तिळाचे तेल उष्ण आणि वातशामक असते. वाढत्या वयात पायांच्या नसांना आकुंचन पावतात. तिळाच्या तेलाने मालिश केल्यामुळे पायाचा रक्तपुरवठा सुधारतो आणि स्नायू मोकळे होतात. कसं करावं? कोमट तिळाच्या तेलाने रोज रात्री पायांच्या तळव्यांना, नडग्यांना आणि गुडघ्यांना हलक्या हाताने 5 ते 10 मिनिटे मालिश करावी. 6. सुके अंजीर आणि मनुके. अंजीर आणि मनुक्यामध्ये लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे पायात वारंवार गोळे येणे, नसा ताणल्या जाणे आणि पायांचा अशक्तपणा वेगाने दूर होतो. कसं घ्यावं? 2 सुके अंजीर आणि 8 ते 10 काळे मनुके रात्री पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळी भिजवलेले अंजीर, मनुके खाऊन ते पाणी पिऊन घ्यावे. 5. मखाना. मखानामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. हे हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी आणि पायांच्या स्नायूंना बळ देण्यासाठी अतिशय हलका आणि उत्तम पदार्थ आहे. कसं घ्यावं? 1 वाटी मखाने अर्धा चमचा साजूक तुपावर हलके भाजून रोज संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खावेत. 6. उडीद लॅप्सी. काळ्या उडदाची डाळ शरीराला प्रचंड ऊर्जा आणि ताकद देणारी मानली जाते. उडदाची मऊ शिजवलेली लॅप्सी किंवा कांजी मांड्या आणि पायांच्या स्नायूंना पोलांदी ताकद देते. यामुळे वाढत्या वयात पायांचा थरथराट आणि अशक्तपणा वेगाने कमी होतो. कसं घ्यावे? आठवड्यातून 2 वेळा काळ्या उडदाच्या डाळीची मऊ लॅप्सी किंवा कांजी बनवून दुपारच्या जेवणात घ्यावे. 7. साजूक तूप मर्यादित प्रमाणात. साजूक तूप खाणं वृद्धांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तुपामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. यातील मऊपणामुळे सांध्यांना नैसर्गिक वंगण मिळते, ज्याने सांधेदुखी कमी होऊन पायात ताकद टिकून राहते. कसं घ्यावं? रोजच्या दुपारच्या जेवणात 1 ते 2 साजूक तुपाचे चमचे गरम वरम भातावर किंवा पोळीला लावून खावेत. 8. हादग्याची फुले. हादग्याची फुले हा हाडांसाठी कॅल्शियमचा अत्यंत जुना आणि पारंपरिक खजिना मानला जातो. या फुलांमधील पोषक घटकामुळे उतार वयात हाडांची होणारी झीज वेगाने भरून निघते. यामुळे वृद्धांचे पाय कमजोर न होता चालताना शरीराचा भार पेलण्याची ताकद राहते. कसे घ्यावे? हादग्याची स्वच्छ फुले उकडून त्याची कढी किंवा भाजी बनवून आठवड्यातून एकदा खावी. 9. बदाम आणि खारीक. बदाम आणि खारीक एकत्र खाल्ल्याने शरीराला आवश्यक ती प्रथिने आणि खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात. हे मिश्रण नसा मजबूत करतं आणि पायाच्या स्नायूमधील कमजोरी दूर करतं. रोजच्या या वापराने हाडे मजबूत होऊन पायांना चालताना ताकद मिळते. कसे घ्यावे? रात्री 4-5 बदाम भिजवून सकाळी त्याची साल काढून खावेत आणि 1 कप गरम दुधात 1 चमचा खारीक पावडर मिसळून प्यावी. 10. काळे तीळ सांधेदुखी आणि हाडांची कमजोरी दूर.
करण्यासाठी काळे तीळ खूपच गुणकारी ठरतात. पांढऱ्या तिळापेक्षा काळ्या तिळात कॅल्शियम जास्त असतं, जे हाडांना आतून मजबूत करतं. यांच्या नियमित सेवनाने पायामध्ये मुंग्या येणे आणि पाय थरथरणे पूर्णपणे आटोक्यात राहते. कसे घ्यावे? रोज सकाळी 1 चमचा काळे तीळ थोड्या गुळासोबत नीट चावून खावेत. 11. सदैव मिठाच्या पाण्याचा शेक. दिवसभराच्या चालण्याने किंवा अशक्तपणामुळे पायात होणारी कटकट आणि थकवा घालवण्यासाठी सदैव मीठ अत्यंत प्रभावी मानले जाते. याने पायाच्या नसांना शीतलता मिळते. कसं करावं? एका टबात कोमट पाणी घेऊन त्यात 2 चमचे सदैव मीठ टाका आणि त्यात 10 ते 15 मिनिटे पाय बुडवून बसावे. 12. अळशीचे दाणे. अळशीमध्ये ओमेगा 3 आणि कॅल्शियम भरपूर असते. हे सांध्यामधील चकती आणि नैसर्गिक वंगण टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे चालताना गुडघे घासले जात नाहीत. कसे घ्यावे? अळशी मंद आचेवर भाजून त्याची बारीक पूड करावी आणि रोज 1 चमचा पूड 1 ग्लास कोमट पाण्यासोबत सकाळी घ्यावी. 13. गुळवेल काढा. गुळवेल शरीरातील विषारी घटक बाहेर काढून नसा आणि स्नायूंना जुनी कमजोरी दूर करते. यामुळे पायामधील थरथराट आणि अशक्तपणा आटोक्यात येतो. कसं घ्यावं? गुळवेलीचा काढा किंवा 1 चमचा गुळवेल ज्यूस अर्धा कप कोमट पाण्यात मिसळून आठवड्यातून 2 ते 3 वेळा सकाळी प्यावा. 14. सुंठ आणि गुळाची गोळी. सुंठ हा वात दोषावर अत्यंत गुणकारी उपाय आहे. हिवाळ्यात किंवा वयोमानामुळे पायात होणारी कळ, थंडपणा आणि सांधेदुखी कमी करण्यास हे उत्तम कार्य करते. कसे घ्यावे? अर्धा चमचा सुंठ पावडर थोड्या गुळात आणि 1 चमचा तुपात मिसळून लहान गोळी बनवून रोज सकाळी घ्यावी. 15. कढीपत्त्याचा ज्यूस किंवा चटणी. कढीपत्त्यात लोहाचे आणि अँटीऑक्सिडंटचे प्रमाण खूप चांगले असते. यामुळे पायामधील नसांना पुरेसे ऑक्सिजन मिळतो आणि पाय लटपटणे बंद होते. कसं घ्यावं? 10 ते 12 ताज्या कढीपत्त्याचे पाने 1 कप पाण्यात वाटून त्याचे पाणी प्यावे किंवा आहारात कढीपत्त्याची चटणी वापरावी. 16. बीटरूट आणि डाळिंब. बीटरूट आणि डाळिंबमुळे शरीरात नवीन रक्त तयार होते. रक्ताभिसरण चांगले राहिल्यामुळे पायांच्या प्रत्येक नसेपर्यंत ऊर्जा पोहोचते आणि पायांचा कमकुवतपणा दूर होतो. कसे घ्यावे? रोज दुपारच्या जेवणात 1 लहान वाटी बीटरूट, डाळिंबाची कोशिंबीर खावी किंवा त्याचा ताजा ज्यूस प्यावा. 17. सफरचंद विघ्नेर आणि सांध्यामधील साठलेले युरिक ॲसिड आणि विषारी घटक बाहेर काढून पायामधील कटकटपणा कमी करते. यामुळे पायांची हालचाल करणे सोपे होते. कसे घ्यावे? 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा सफरचंद विघ्नेर आणि 1 चमचा मध मिसळून सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे. 18. नारळ पाणी. नारळ पाण्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स आणि पोटॅशियम भरपूर असते. शरीरातील पाण्याचे आणि खनिजाचे प्रमाण संतुलित राखून हे पायात अचानक येणारे क्रॅम्प्स बंद करते. कसे घ्यावे? आठवड्यातून 2 ते 3 वेळा सकाळी किंवा दुपारी 1 ताज्या नारळाचे पाणी प्यावे. 19. भाजलेले हरभरे आणि गूळ. भाजलेले हरभरे आणि गूळ हे स्नायूंना झटपट ताकद देणारे उत्तम पारंपरिक मिश्रण आहे. यात प्रथिने आणि लोह भरपूर असल्याने पायाची ताकद वाढण्यास मदत होते. कसे घ्यावे? रोज संध्याकाळी मुठभर भाजलेले हरभरे थोड्या गुळासोबत नीट चावून खावेत. 20. अळूची पाने. अळूच्या पानामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए भरपूर असते. उतार वयात हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी आणि सांधे मजबूत करण्यासाठी अळूची भाजी खूप फायदेशीर ठरते. कसे घ्यावे? अळूच्या पानाची भाजी किंवा पातळ फडफडे बनवून आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा आहारात घ्यावे. 21. शतावरी चूर्ण. शतावरी ही वनस्पती नसांना ताकद देण्यासाठी आणि शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही पायांच्या स्नायूंना बळ देऊन पायांचा थरथराट थांबवते. कसं घ्यावं? रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा शतावरी पूर्ण 1 कप कोमट दुधात मिसळून घ्यावे. 22. पनीर किंवा उकडलेले अंडे. प्रोटीन आहार. वय वाढले तसे शरीरातील स्नायू कमी होऊन लागतात. पायाचे स्नायू टिकवून ठेवण्यासाठी आहारात चांगल्या प्रथिनांची गरज असते. कसं घ्यावं?
शाकाहारी लोकांनी रोज 50 ग्रॅम पनीर, टोफू आणि मांसाहारी लोकांनी 1 उकडलेले अंडे आहारात घ्यावे. 23. एरंडेल तेल आणि हळदीचा लेप. एरंडेल तेल सांध्यामधील तीव्र वेदना, कटकटपणा आणि सूज खेचून घेण्याचे काम करते. हळदीसोबत याचा वापर केल्यास गुडघ्यांना आणि पायांना त्वरित आराम मिळतो. कसं करावं? 2 चमचे एरंडेल तेलात अर्धा चमचा हळद मिसळून हलके गरम करावे आणि हा लेप रात्री गुडघ्यांवर, पायाच्या सांध्यांवर लावावा. 24. ओवा आणि काळे मीठ. अनेकदा शरीरात वात आणि गॅस वाढल्यामुळे पायामध्ये कळ मारते. ओव्यामुळे पचनक्रिया सुधारून वात कमी होतो, ज्यामुळे पायांचे दुखणे आपोआप कमी होते. कसं घ्यावं? अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर काळे मीठ एकत्र करून कोमट पाण्यासोबत रोज दुपारच्या जेवणानंतर घ्यावे. 25. गव्हाची किंवा ज्वारीची भरड म्हणजेच दालिया. दालियामध्ये फायबर आणि कॅम्पेस कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे शरीराला मंद आणि सतत ऊर्जा मिळते, ज्यामुळे वृद्धांना चालताना थकवा जाणवत नाही. कसं घ्यावं? भरपूर भाज्या टाकून बनवलेला मऊ दालिया सकाळी नाश्त्याला किंवा रात्रीच्या हलक्या जेवणात घ्यावा. 26. पायांचे गरम थंड शेक. पायांच्या नसामध्ये साचलेला थकवा आणि सूज दूर करण्यासाठी गरम आणि थंड पाण्याचा आलटून पालटून शेक देणं अतिशय फायदेशीर ठरतं. कसं करावं? आधी 2-3 मिनिटे गरम पाण्याच्या पिशवीने पायांना शेकावे आणि 1 मिनिट थंड कपड्याने शेकावे. असे 3 ते 4 वेळा करावे. 27. पुरेशी झोप आणि दुपारची विश्रांती. दिवसभर वापरल्या जाणाऱ्या पायांच्या स्नायूंची दुरुस्ती गाढ झोपेतच होते. पुरेशी विश्रांती न मिळाल्यास पायामधील अशक्तपणा वाढत जातो. काय करावे? रोज रात्री 7 ते 8 तासांची शांत झोप घ्यावी आणि दुपारी जेवणानंतर 20 ते 30 मिनिटे पाय सरळ ठेवून विश्रांती घ्यावी. 28. खुर्चीवर बसून पायाचे हलके व्यायाम. ज्या वृद्धांना उभे राहून व्यायाम करणे शक्य नाही त्यांच्यासाठी खुर्चीवर बसून केलेले व्यायाम अतिशय सुरक्षित असतात. यामुळे पायामधील रक्ताभिसरण वाढवून स्नायू सक्रिय होतात. कसं करावं? खुर्चीवर सरळ बसून पाय पुढे हवेत सरळ करावीत आणि टाचा बोटे गोल फिरवावीत. हे रोज सकाळी व संध्याकाळी 5 ते 10 मिनिटं करावे. 29. लसूण आणि मोहरीचे तेल. लसणामध्ये सूज आणि वेदना कमी करणारे औषधी गुणधर्म असतात. मोहरीचे तेल आणि लसूण एकत्र करून लावल्यास पायामधील जडपणा आणि सांध्यांचे दुखणे वेगाने कमी होते. कसं करावं? 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मोहरीच्या तेलात तांबूस होईपर्यंत गरम कराव्यात. हे तेल कोमट असताना रोज रात्री पायांना लावावे. 30. नाचणे. नाचणे हा हाडांसाठी कॅल्शियमचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत मानला जातो. वाढत्या वयात हाडे ढिसूळ होऊन पायावर भार सोसण्याची क्षमता कमी होते. नाचणीच्या नियमित सेवनाने हाडे आतून मजबूत होतात आणि पायांना चांगली ताकद मिळते. कसं घ्यावं? नाचणीची आंबील गरमागरम भाकरी किंवा दालिया बनवून आठवड्यातून 3 ते 4 वेळा सकाळी नाश्त्याला घ्यावा. 31. कोवळ्या उन्हात बसणे. हाडांमध्ये कॅल्शियम व्यवस्थित शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक असते. शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी न मिळाल्यास पाय कमजोर होतात आणि सांधे दुखू लागतात. ऊन हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोफत आणि नैसर्गिक स्रोत आहे. कसं करावं? रोज सकाळी कोवळ्या उन्हात सकाळी 8 ते 9च्या दरम्यान 15 ते 20 मिनिटे पायावर ऊन पडेल अशा प्रकारे बसावे. मंडळी, म्हातारपण ही लाचारी नाही तर अनुभवाचा समृद्ध काळ आहे. त्यामुळे आजच या 30 सोप्या उपायापैकी तुमच्या सोयीचा उपाय सुरू करा आणि स्वतःचे पाय पुन्हा मजबूत आणि स्वावलंबी बनवा. हा व्हिडिओ फक्त तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या घरातल्या नातेवाईकांमधील आणि मित्रपरिवारातील सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि आई वडिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण तुमची एक छोटीशी शेअरिंग कोणाला तरी आयुष्यभर आधाराशिवाय जगायला मदत करू शकते. तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात आधी सुरू करायचा आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वावलंबी जगा. धन्यवाद.